आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला। राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून राजीनामा मंजूर। मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतर राज्यपालांकडून कारवाई। नाशिक पोलीस पुन्हा लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचले। नाशिक पोलीस वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल घेणार। रात्री पोलिसांनी कोकाटेंवरील उपचाराची माहिती घेतली होती तर डॉक्टर देवरेंचा जबाब नोंदवला। माणिकराव कोकाटेंची आज एंजिओग्राफी केली जाणार। एंजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर अटकेसंदर्भात पोलीस निर्णय घेणार। लीलावती रुग्णालयामध्ये कोकाटेंवर शस्त्रक्रिया पार पडणार। कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक। जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच निवडणुका संपेपर्यंत कोकाटेंचं खातं अजित पवारांकडेच राहणार। सूत्रांची माहिती, मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडेंचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक कोर्टाकडून कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम। हायकोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष। 2017 साली शिवसेनेच्या निवडून आलेल्या 84 जागांवर शिंदेंकडून दावा। सूत्रांची माहिती, 2017 साली मुंबई पालिकेमध्ये शिवसेनेच्या 84 जागा निवडून आल्या होत्या, मात्र या जागा सोडण्यास भाजपचा स्पष्ट नकार असल्याची सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेसाठी महायुतीसह 150 जागांवर एकमत तर उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू। बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीच्या सिल्व्हर ओकवर महत्वाची बैठक। मुंबईतील नेत्यांची बैठक पार पडली। पालिका निवडणुकीबाबत चर्चा तर महाविकास आघाडीमध्ये 22 जागांचा प्रस्ताव देणार असल्याची सूत्रांची माहिती। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये बैठक। राज्यातील सर्व महापालिका हद्दीमधील पदाधिकारी नेत्यांना बैठकीला बोलावलं। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ संयुक्त सभेनं फोडणार। मुंबई, नाशिक, ठाणे, पुण्यामध्ये ठाकरे बंधूंच्या 6 संयुक्त सभा होण्याची शक्यता। संयुक्त सभा घेण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी। ठाकरेंच्या सेनेकडून नवी पुस्तिका प्रकाशित। मुंबईमध्ये प्रचारामध्ये पुस्तिका वापरली जाणार। केलेलं काम मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाकरेंच्या सेनेची रणनीती। आशिष शेलारांची ठाकरेंच्या शिवसेनेवर कविता ट्विट करत टीका। यांच्या जगण्यामध्ये उरला नाही राम, काय करणार मुंबईकरांसाठी काम। ट्विटवरून आशिष शेलारांचा निशाणा। दुसऱ्याच्या कामावर आयत्या रेघोट्या मारत आहेत। उद्योजकांच्या दलालीची दुकानं मुंबईमध्ये थाटत आहेत। ठाकरेंच्या भीतीपोटी करतायत नकलीपणाचा शृंगार। अंबादास दानवेंकडून शेलारांच्या टीकेला प्रत्युत्तर। शेलार, केशव उपाध्ये शीघ्र कवी झालेले आहेत। गजानन काळेंची आशिष शेलार आणि केशव उपाध्यांवर टीका तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांचे लाड करत आमदार केले। मात्र केशवराव विधान परिषदेपासून दूरच, काळेंचा उपाध्यांवर निशाणा।